बिल ऑफ एक्सचेंजचा हा सेकंड व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण आणखी काही थेरॉटिकल पार्टचे डिस्कशन करू. ज्या स्टुडंट्सनी फर्स्ट व्हिडिओ बघितलेला नाही त्यांनी फर्स्ट व्हिडिओ आधी पाहून घ्या. तो व्हिडिओ झाल्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. ठीक आहे. याच्यामध्ये आपण आणखी काही थेरॉटिकल पार्ट आपण कंटिन्यू करतोय. त्याच्यानंतर जो थर्ड लेक्चर होईल त्याच्यामध्ये काही जे बेसिक एंट्रीज आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. ठीक आहे. चलो स्टार्ट करू. हा, काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. चलो, फर्स्ट टर्म आहे टेन्युअर. टेन्युअर म्हणजे काय? पिरियड, कालावधी. बघा, जेवढ्या पिरियडसाठी ते बिल ड्रॉ केलं जातं, फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, ड्रॉवर ड्रॉवीवर बिल काढतो. ड्रॉवर ड्रॉवीवर बिल काढतो, ज्याला पैसे यायचे आहेत. तो कोणावर बिल काढतो? जो पैसे देणार आहे. मग त्याच्यामध्ये डेट मेन्शन केलेली असते. 2 months, 3 months, 30 days, 60 days, 90 days. त्या पिरियड नंतर ते बिलाचे पैसे दिले जाणार आहेत. बरोबर आहे का? त्या पिरियड नंतर ती अमाऊंट तुम्हाला रिटर्न केली जाणार. मग तो जो पिरियड आहे, तो जो कालावधी आहे, त्याला आपण म्हणतो टेन्युअर. टेन्युअर इज द पिरियड ऑफ द बिल, त्या बिलाचा कालावधी. त्यानंतर नेक्स्ट आहे डेज ऑफ ग्रेस. डेज ऑफ ग्रेस. आता ही डेज ऑफ ग्रेस कन्सेप्ट काय आहे बघा. अज्युम करा, एक ड्रॉवर आहे, एक ड्रॉवी आहे, किंवा असं अज्युम करू आपण, मी ड्रॉवर आहे, तुम्ही ड्रॉवी आहे. मी तुमच्यावर बिल ड्रॉ केलेलं आहे 3 months, 3 महिन्याचं बिल ड्रॉ केलेलं आहे. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 months तुम्ही मला पेमेंट करणार आहे. मग समजा असं अज्युम करूया की 3 months नंतरची जी डेट येणार आहे ती 1st मार्च येणार आहे. 1st मार्च. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 months, 3 महिने पूर्ण झाल्यानंतरची जी तारीख येणार आहे ती आहे 1 मार्च. पण तुम्ही 1 मार्चला मला पैसे देणार नाही. ऍज पर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, ऍज पर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट तुम्हाला ऍडिशनल 3 days मिळणार आहेत. कशासाठी? ती कॅशची अरेंजमेंट करण्यासाठी. बघा, ज्या डेटला ती तारीख संपतीये, ती तारीख संपल्यानंतर तुम्हाला ऍडिशनल 3 days अलॉट केले किंवा अलाउड आहे. 3 days तुम्हाला ऍडिशनल मिळतात. कशासाठी? ती कॅश अरेंजमेंट करण्यासाठी. त्यालाच म्हणतो आपण ग्रेस डेज किंवा डेज ऑफ ग्रेस. मग हा डेज ऑफ ग्रेसचा बेनिफिट कोणाला आहे? तर ड्रॉवीला आहे. समजा 3 महिन्याचं बिल आहे, 1st मार्चला ती जे पिरियड आहे तो एंड होतो. इथून 3 months, इथून 3 days म्हणजे 4th मार्चला तुम्ही पेमेंट केलं तरी चालू शकतं. 3 दिवस तुम्हाला मिळतात ऍडिशनल कॅश अरेंजमेंट करण्यासाठी. म्हणजे डेज ऑफ ग्रेसचा बेनिफिट कोणाला आहे? प्युअरली ड्रॉवीला आहे. बघा, डेज ऑफ ग्रेस इज अ पिरियड ऑफ 3 extra days आफ्टर द टेन्युअर प्रोव्हाइडेड टू द ड्रॉवी फॉर मेकिंग अरेंजमेंट टू पे द बिल. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मध्ये, बिल ऑफ एक्सचेंज मध्ये ही स्कीम आहे. आणि ही स्कीम कोणाला मिळणार आहे? या स्कीमचा बेनिफिट कोणाला आहे? ड्रॉवीला आहे. म्हणजे डेट संपल्यानंतर पुढचे 3 दिवस मिळतात ड्रॉवीला कॅशची अरेंजमेंट करण्यासाठी. हे टर्म्स खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा, फर्स्ट लेक्चर मध्ये आपण काही बेसिक टर्म्स बघितले होते, फीचर्स बघितले होते, तेही इम्पॉर्टंट आहेत. हे कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. थेरॉटिकल पार्ट तुमचा व्यवस्थित असेल तर तुम्ही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. म्हणजे इव्हन बिल ऑफ एक्सचेंज नाही, मी कोणताही सांगतो, थेरॉटिकल पार्ट जर तुमचा व्यवस्थित असेल तर कोणताही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चलो नेक्स्ट, नॉमिनल ड्यू डेट. मग नॉमिनल ड्यू डेट म्हणजे काय? सिंपल, 3 महिन्याचं बिल ड्रॉ केलेलं आहे, 3 महिन्याचं बिल काढलेलं आहे. मग आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 months, 3 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याची डेट संपते 1st एप्रिलला. कधी संपते? 1st एप्रिलला. आता एक्झाम्पल आपण असं अज्युम करूया की मी 1st मार्चला बिल काढलेलं आहे. 1st मार्चला 2 monthsचं बिल आहे. बघा, 1st मार्चला बिल काढलेलं आहे, 2 monthsचं बिल आहे. मार्च 1 मंथ गेला, एप्रिल 1 मंथ गेला, म्हणजे 1st मे हा तुमचा ड्यू डेट आहे. ज्या डेटला तुम्ही पेमेंट करणार आहे त्याला म्हणतो आपण नॉमिनल ड्यू डेट. 2 months, एक्झॅक्ट 2 months कम्प्लीट झाल्यानंतर जी डेट तुम्हाला मिळते त्याला आपण म्हणतो नॉमिनल ड्यू डेट. किंवा सिंपल सांगायचं तर बिफोर एडिशन ऑफ डेज ऑफ ग्रेस, जी डेट आहे ना, बिफोर एडिशन ऑफ डेज ऑफ ग्रेस, ही जी डेट आहे त्याला म्हणतो आपण नॉमिनल ड्यू डेट. पण सर, नॉमिनल ड्यू डेटला पेमेंट होतं का? नाही. 3 days ऍड केल्यानंतरच तुम्हाला पेमेंट करावं लागणार. पण ही कन्सेप्ट आहे ना आपल्याला, नॉमिनल ड्यू डेट कळायला पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही नॉमिनल ड्यू डेट फाइंड आउट करणार नाही तोपर्यंत तुम्ही डेज ऑफ ग्रेस त्याच्यामध्ये ऍड करू शकत नाही. बघा, द डेट विच इज कॅल्क्युलेटेड
विदाउट ऍडिंग 3 ग्रेस डेज टू द पिरियड ऑफ द बिल. 3 दिवस ऍड करण्याच्या आधीची जी तारीख येते बिलाची त्याला आपण म्हणतो नॉमिनल ड्यू डेट. नॉमिनल ड्यू डेट. नेक्स्ट कन्सेप्ट आहे लिगल ड्यू डेट. आता लिगल ड्यू डेट सिंपल समजून घ्या. तुम्ही नॉमिनल ड्यू डेट काय कॅल्क्युलेट केलं बघा. मी तुमच्यावर बिल कधी ड्रॉ केलेलं आहे 1 एप्रिलला. 2 मंथचं बिल आहे. एप्रिल गेला, मे गेला. येस आम्ही सॉरी 1 एप्रिलला बिल ड्रॉ केलेलं आहे. करेक्ट आहे. 1 एप्रिलला 2 मंथ्स. एप्रिल गेला, मे गेला. 1 जून. येस 1 जून ही तुमची नॉमिनल ड्यू डेट झाली. 1 जून ही तुमची नॉमिनल ड्यू डेट झाली. त्याच्यामध्ये 3 डेज एक्स्ट्रा ऍड केले जे तुम्हाला लॉ प्रमाणे अलाउड आहे. 3 डेज ऍड केल्यानंतर 4 जून ही तुमची लिगल ड्यू डेट आहे. लिगल ड्यू डेट. नॉमिनल ड्यू डेट मध्ये 3 डेज ऍड केल्यानंतर जी डेट तुम्हाला मिळते त्याला आपण म्हणतो लिगल ड्यू डेट. बघा, लिगल ड्यू डेट इज द डेट विच इज कॅल्क्युलेटेड आफ्टर ऍडिंग ग्रेस डेज टू द नॉमिनल ड्यू डेट. सिंपल आहे. कारण जोपर्यंत तुम्ही नॉमिनल ड्यू डेट कॅल्क्युलेट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लिगल ड्यू डेट मिळणार नाही. ओके, क्लिअर आहे. चलो बघा, टेन्युअर बघितला आपण, डेज ऑफ ग्रेस बघितला, नॉमिनल ड्यू डेट बघितला, त्यानंतर लिगल ड्यू डेट. नेक्स्ट लिगल ड्यू डेट. लिगल ड्यू डेट आत्ताच आपण बघितलं तर फॉर्म्युला सांगितला. बघा लिगल ड्यू डेट कसं कॅल्क्युलेट करतो आपण. नॉमिनल ड्यू डेट 1 जून आला होता प्लस 3 डेज ऑफ ग्रेस 4 जून हा तुमचा लिगल ड्यू डेट आहे. नेक्स्ट ऑनर. त्याच्या आधी एक थोडी मी कन्सेप्ट सांगतो. या थेरोटिकल पार्ट मध्ये येईलच पुढे, पण आता सांगतो. समजा लिगल जो ड्यू डेट आहे पेमेंट कधी करणार आहे. नॉमिनल ड्यू डेटला कधीही पेमेंट केलं जाणार नाही. लक्ष द्या, नॉमिनल ड्यू डेटला पेमेंट कधीही केलं जाणार नाही. पेमेंट कोण करणार आहे. ड्रॉवी जो पैसे देणार आहे. नॉमिनल ड्यू डेटला पेमेंट कधी केलं जाणार नाही. पेमेंट कधी केलं जाणार आहे लिगल ड्यू डेटला. लिगल मग समजा काही वेळेस असं होतं की लिगल ड्यू डेटला हॉलिडे आहे, लिगल ड्यू डेटला पब्लिक हॉलिडे आहे. मग त्या केसमध्ये पेमेंट कधी करायचं आहे. प्रिव्हियस डेला करायचं आहे. कधी करायचं आहे. प्रिव्हियस डेला, आदल्या दिवशी पेमेंट करायचं तुम्हाला. कारण पब्लिक हॉलिडे ऑलरेडी डिक्लेअर्ड असेल तर प्रिव्हियस डेला तुम्हाला पेमेंट करायचं. लिगल ड्यू डेट ज्या दिवशी येतं. पण समजा काही केसमध्ये असं होतं की अचानक गव्हर्नमेंटने सुट्टी दिली, काही नॅचरल कॅलॅमिटीज होऊ शकतात, काही होऊ शकतं, अचानक सुट्टी दिली गव्हर्नमेंटने, त्या केसमध्ये तुम्ही नेक्स्ट डेला पेमेंट करू शकता. लिगल ड्यू डेटच्या नेक्स्ट डेला. हा, तो थेरोटिकल पार्ट पुढे येणारच आपण बघूच. नेक्स्ट आहे हॉनर. हॉनर मीन्स काय. सिंपल आहे. लिगल ड्यू डेटला ड्रॉवी जो पेमेंट करतो ड्रॉवरला, लिगल ड्यू डेटला ड्रॉवी जो ड्रॉवरला पेमेंट करतो त्याला आपण म्हणतो हॉनर. हॉनर ऑफ बिल. हॉनर ऑफ बिल म्हणजे काय. लिगल ड्यू डेटला ड्रॉवी ड्रॉवरला जे पेमेंट करतो किंवा पेईला जे पेमेंट करतो त्याला आपण म्हणतो हॉनर. बिलाचे पैसे जे मिळतात त्याला हॉनर म्हणतो आपण. अ बिल इज सेड टू बी हॉनर्ड when it is duly paid on the due date by the drawee. ड्यू डेटला मीन्स लिगल ड्यू डेटला ड्रॉवी कडून जेव्हा बिलाचे पेमेंट रिसिव्ड होतात, मिळतात कोणाला, ड्रॉवरला किंवा पेईला, त्याला आपण हॉनर असं म्हणतो. नेक्स्ट आहे रिटायरमेंट. रिटायरमेंट आधी हॉनर मी सांगितलं, ते डिसऑनर सांगतो. बघा डिसऑनर म्हणजे काय. लिगल ड्यू डेटला ड्रॉवी अमाऊंट पे करू शकत नाही. ड्रॉवी अमाऊंट पे करू शकत नाही बिलाची, तेव्हा ते बिल काय होतं. डिसऑनर, कॅन्सल होतं ना. जसं मी तुम्हाला चेक दिला आणि तुम्ही तो चेक बँकेत घेऊन गेला आणि माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स नाही आहे तर तो चेक बाउन्स होतो, कॅन्सल होतो तो चेक. माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्सच नाही आहे, तुम्हाला चेकची पेमेंट मिळणारच नाही, चेक कॅन्सल झाला, बाउन्स झाला. तसंच ड्यू डेटला बघा, ड्यू डेटला ड्रॉवीने पेमेंट करायला हवं होतं लिगल ड्यू डेटला, पण ड्रॉवी पेमेंट करू शकत नाही कारण ड्रॉवीकडे कॅशच नाही आहे. मग ते जे ओल्ड बिल होतं ओरिजिनल, ते बिल काय होतं. कॅन्सल होतं. त्यालाच म्हणतो आपण डिसऑनर ऑफ बिल, कॅन्सल ऑफ बिल. बघा, डिसऑनर इज व्हेन द ड्रॉवी फेल्स or refuses to make the payment of the bill on the due date. ड्यू डेटला ड्रॉवी पेमेंट करू शकत नाही त्याला आपण डिसऑनर ऑफ द बिल म्हणतो. यस, आता त्याच्या पुढची प्रोसेस काय होते ते आपण प्रॅक्टिकल पार्ट मध्ये बघूच.
हा, आता रिटायरमेंट काय बघा, रिटायरमेंट कन्सेप्ट. मी बिल ड्रॉ केलेलं आहे 1 एप्रिलला. मी बिल ड्रॉ कधी केलेलं आहे 1 एप्रिलला. 2 मंथचं बिल आहे. मग त्याची नॉमिनल ड्यू डेट काय आहे? एप्रिल मे गेला, 1 जून ही नॉमिनल ड्यू डेट आहे. 3 डेज ऍड केले, 4 जून ही लिगल ड्यू डेट आहे. येस, पण तुम्ही मला पेमेंट कधी करणार आहे? 4 जूनला पेमेंट करणार आहे. पण समजा अज्युम करा की तुमच्याकडे 1 मेला कॅश अवेलेबल झाली, 1 मेला कॅश अवेलेबल झाली, आणि तुम्ही माझ्याकडे आला आणि मला सांगितलं की हे तुमचे पैसे घ्या. ऍक्च्युली तुम्ही मला पेमेंट कधी करणार आहे? 4 जूनला करणार आहे. पण 1 मेलाच तुमच्याकडे कॅश अवेलेबल झाली आणि तुम्ही मला कॅश आणून दिली. म्हणजे जो लिगल ड्यू डेट आहे किंवा नॉमिनल ड्यू डेट आहे त्या पिरियडच्या आधीच तुम्ही मला पेमेंट केलेलं आहे. लिगल ड्यू डेट आहे किंवा नॉमिनल ड्यू डेट आहे त्या पिरियडच्या आधीच तुम्ही मला जे पेमेंट केलेलं आहे त्यालाच म्हणतो रिटायरमेंट ऑफ बिल. त्या पर्टिक्युलर लिगल ड्यू डेटच्या आधी जेव्हा पेमेंट केलं जातं कोणाकडून? ड्रॉवी कडून, कारण पेमेंट ड्रॉवीच करणार आहे, त्याला आपण रिटायरमेंट ऑफ बिल असं म्हणतो. बघा, रिटायरमेंट इज व्हेन द ड्रॉवी मेक्स द पेमेंट ऑफ द बिल बिफोर द ड्यू डेट. ड्यू डेटच्या आधी. मग तो जनरली लिगल ड्यू डेटच्या आधी जेव्हा ड्रॉवी कडून पेमेंट होतं त्याला म्हणतो आपण रिटायरमेंट ऑफ बिल. मग जनरली कसं होतं, रिटायरमेंट केसमध्ये ड्रॉवर हा ड्रॉवीला रिबेट वगैरे देतो, तो आपण प्रॅक्टिकल पार्ट मध्ये बघणार आहे. नेक्स्ट आहे नोटिंग. नोटिंग, आता हे नोटिंग कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे? 2-3 टर्म्स आपण जे पुढे आता बघणार आहे तर डिसऑनर कन्सेप्टशी रिलेटेड आहे. डिसऑनर म्हणजे काय सांगितलं मी आता तुम्हाला, जे बिल कॅन्सल होतं, बिलाचं पेमेंट ड्रॉवी कडून ड्रॉवरला केलं जाणार नाही ड्यू डेटला, लिगल ड्यू डेटला, तेव्हा ते बिल कॅन्सल होतं, त्याला आपण डिसऑनर असं म्हणतो. मग हे डिसऑनर कशामुळे झालं? काहीतरी रिझन असेल ना त्याचं. डिसऑनर कशामुळे झालं, कॅन्सल कशामुळे झालं, त्याचं काहीतरी रिझन असेल. मग ते रिझन जे नोट केलं जातं त्याला म्हणतो आपण नोटिंग. बिल डिसऑनर झाल्यानंतर किंवा बिल कोणामुळे डिसऑनर झालंय त्याचं रिझन जे नोट केलं जातं, लिहून ठेवलं जातं, त्याला म्हणतो आपण नोटिंग. बघा, नोटिंग मीन्स रेकॉर्डिंग द रिझन ऑफ नॉन पेमेंट ऑफ बिल बाय द ड्रॉवी ऑन द ड्यू डेट. ड्यू डेटला ड्रॉवीनं जे पेमेंट केलेलं नाही, ते पेमेंट का केलेलं नाही, त्याचा ऍक्च्युअल रिझन काय आहे हे नोट करणं, त्याला आपण म्हणतो नोटिंग. मग हे नोट कोण करतो? ड्रॉवर करतो का? नाही. ड्रॉवी करतो का? नाही. एक थर्ड पर्सन असतो ज्याची गव्हर्नमेंटने अपॉइंटमेंट केलेली असते, तो आहे नोटरी पब्लिक. बघा, द नोटरीज ऍक्ट 1952 इज अन ऍक्ट टू रेग्युलेट द प्रोफेशन ऑफ नोटरीज म्हणतो आपण त्याला, नोटरी पब्लिक किंवा नोटरीज. जो पर्सन काय करतो, हे बिल कशामुळे डिसऑनर झालेत, कोणामुळे डिसऑनर झालेत, त्याचं रिझन नोट करतो, त्याला म्हणतो आपण नोटरी पब्लिक. मग हा जो नोटरी पब्लिक आहे, हा जो पर्सन आहे, तो फ्री ऑफ कॉस्ट वर्क करतो का? नाही, फ्री ऑफ कॉस्ट नाही वर्क करत. त्याचे काही चार्जेस पे करावे लागतात, त्यालाच म्हणतात नोटिंग चार्जेस. ओके. बघा, सर परत सांगा, बिल डिसऑनर झालं. जनरली हे बिल डिसऑनर का झालं त्याचं रिझन नोट करायचा. बिल कॅन्सल झालं त्याला म्हणतो डिसऑनर. कॅन्सल कशामुळे झालं, डिसऑनर कशामुळे झालं, त्याचं रिझन नोट करायचा, त्याला म्हणतो आपण नोटिंग. जो पर्सन ते वर्क करतो रेकॉर्ड करायचं त्याला म्हणतात नोटरी पब्लिक किंवा नोटरीज. नोटरी पब्लिक. मग तो फ्री ऑफ कॉस्ट काम करत नाही, तो त्याच्याबद्दल चार्जेस घेतो. मग जनरली तुम्ही ऑब्झर्व करा, बिल कोणामुळे डिसऑनर होईल? ड्रॉवरमुळे तर होणार नाही, कारण ड्यू डेटला ओनली ड्रॉवरला पैसे मिळणार आहेत, ड्रॉवरमुळे बिल कॅन्सल नाही होणार. बिल कॅन्सल किंवा डिसऑनर कोणामुळे होतं? ड्रॉवीमुळे होतं. मग नोटिंग चार्जेस जे पे करावे लागणार आहेत, हे नोटिंग चार्जेस कोणाला द्यावे लागणार आहेत? ड्रॉवीलाच द्यावे लागणार. बरोबर आहे का? कारण बिल ड्रॉवीमुळे डिसऑनर झाले. जसं एक्झाम्पल, तुम्ही बँकेकडून लोन घेताय, मग ती लोनची काही प्रोसेसिंग फी वगैरे बेसिक सुरुवातीला असेल, बँक तुम्हाला लोन प्रोव्हाइड करतो, ओके, अग्री करतो, पण लोन तुम्हाला मिळतं, तुम्ही त्याचं जो काही चार्जेस आहेत ते तुम्हाला पे करावे लागणार आहेत. मग बिल डिसऑनर्ड कोणामुळे झालेलं आहे? ड्रॉवी. होल्ली रिस्पॉन्सिबल कोण आहे? ड्रॉवी. त्यामुळे नोटिंग चार्जेस ड्रॉवीला पे करावे लागणार, म्हणजे तो ड्रॉवीसाठी एक्सपेन्स आहे किंवा लॉस आहे. बघा, द नोटरी पब्लिक चार्जेस अ फीज फॉर रेकॉर्डिंग द डिसऑनर ऑफ द बिल. येस, जो डिसऑनरचे केसेस रेकॉर्ड करतो
मग त्याला जे चार्जेस दिले जातात त्याला आपण नोटिंग चार्जेस असं म्हणतो. आणि लास्ट टर्म आहे एंडोर्समेंट. एंडोर्समेंट याची थोडी हिंट मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये तुम्हाला दिली होती. याच्यानंतरचे आपले लेक्चर असेल तर एक तर आयदर ते डायरेक्ट प्रॅक्टिकल एंट्रीज असतील किंवा काही थेरॉटिकल पार्ट आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये. एंडोर्समेंट. आता सर हे एंडोर्समेंट कन्सेप्ट काय आहे? बिल एकाकडून दुसऱ्याला पाठवणे त्याला म्हणतो एंडोर्समेंट. एक पर्सन जेव्हा दुसऱ्या पर्सनला ते बिल सेंड करतो, पाठवतो, त्याला म्हणतो आपण एंडोर्समेंट. एक पर्सन जेव्हा दुसऱ्या पर्सनकडे बिल पाठवतो त्याला म्हणतो एंडोर्समेंट. एक्झाम्पल, मी तुम्हाला क्रेडिटवर गुड्स सेल केले, उधारीवर वस्तू विकले, तुम्ही मला फ्युचरमध्ये पेमेंट करणार, मी तुमच्यावर बिल ड्रॉ केलं, मी आहे ड्रॉवर, तुम्ही आहे ड्रॉवी, तुम्ही साइन केलं, ठीक आहे, मी आहे ड्रॉवर, तुम्ही आहे ड्रॉवी. 2 मंथ्स नंतर तुम्ही मला पेमेंट करणार आहे, 2 महिने झाल्यानंतर तुम्ही मला पैसे देणार. पण आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 मंथ मला काही कॅश अर्जन्सी असेल, कॅश नीड असेल, मला काही पैसे लागणार आहे, मग मी तुमच्याकडे येऊ शकत नाही पैसे मागण्यासाठी, कारण मीच रेकॉर्ड केलं की 2 मंथ्स नंतर तुम्ही मला पेमेंट करणार. तुम्ही व्हॉलेंटरीली पेमेंट देऊ शकता, तुम्ही व्हॉलेंटरीली मला पेमेंट देऊ शकता वेळेच्या आधी, त्यालाच म्हणतो रिटायरमेंट ऑफ बिल. पण मी वेळेच्या आधी तुमच्याकडे पैसे मागू शकत नाही, तो लिगल राईट माझ्याकडे नाही. मग मी काय करणार? तर कॅश अर्जन्सी आहे, मग मी माझ्या मित्राकडे किंवा बँकेकडे गेलो, त्यांना ते बिल दिलं जे तुम्ही मला दिलं होतं साइन करून, ते बिल मी त्यांना दिलं आणि त्यांच्याकडून ऍडव्हान्स मध्ये पैसे घेतले आणि त्यांना मी काय सांगितलं, 2 मंथ्स किंवा 3 मंथ्स नंतर तुमच्याकडे जावा, ते बिल तुम्हाला द्या आणि तुमच्याकडून पैसे तुम्ही घ्या. बघा, मी बँक किंवा माझा जो फ्रेंड आहे त्याला ते बिल दिलं, हा, त्यांच्याकडून ऍडव्हान्स मध्ये पैसे घेतले, त्यांना सांगितले की 2 मंथ्स नंतर किंवा 1 मंथ कंप्लीट झाल्यानंतर तुमच्याकडे जावा आणि पैसे घ्या. मग हे बिल मी काय केलं, मला जेव्हा कॅश अर्जन्सी होती तेव्हा मी त्यांना पाठवलं ना, त्यालाच म्हणतो आपण एंडोर्समेंट. मग हे कोणाकोणाला एंडोर्स केलं जातं, काय केलं जातं, तो आपण प्रॅक्टिकल पार्ट मध्ये बघतो. एंडोर्समेंटचं मिनिंग कळालं का? बघा, एंडोर्समेंट मीन्स ट्रान्सफरिंग द बिल फ्रॉम वन पर्सन टू अनदर. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जे बिल जेव्हा जातं त्याला आपण म्हणतो एंडोर्समेंट. ओके, क्लिअर झालेत का? बघा, हे टर्म्स बघितलेत, काही आणखी मला वाटले थेरॉटिकल पॉइंट्स एक्सप्लेन करायला पाहिजेत, बेसिक कन्सेप्ट मी एक्सप्लेन करेन, किंवा समजा काही पॉइंट्स राहिले जेव्हा आपण प्रॅक्टिकल एंट्रीज बघणार आहे तेव्हा त्याच्यातून खूप काही गोष्टी आपल्या अजून क्लिअर होतील. ठीक आहे, व्हिडिओ एकदा बघू नका, दोनदा बघून घ्या, डाउट्स क्लिअर होतील. ज्यांनी फर्स्ट व्हिडिओ बघितलेला नाही त्यांनी आधी फर्स्ट व्हिडिओ बघून घ्या, मग सेकंड व्हिडिओ कंटिन्यू करा. ठीक आहे, थँक्यू.